Now in this lecture we are going to see some characteristic related with a seed. So about seed, first point, it is a final product of sexual reproduction. As we know that flower is actually modified shoot which is specially designed for sexual reproduction, and there are events in sexual reproduction. The final event is, or the result of sexual reproduction is, formation of seed. Actually seed is formed with the help of fertilized ovule, formed from fertilized ovule. ओके, मगाच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, पाठीमागच्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये आपण बघितलंय की फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल पासून सीड तयार होतं. थर्ड पॉइंट, इट इज प्रेझेंट इनसाइड फ्रूट. प्रेझेंट इनसाइड फ्रूट, फ्रूटच्या आतल्या बाजूला प्रेझेंट आहे. नेक्स्ट पॉइंट, इट कन्सिस्ट ऑफ, बघा बाजूला डायग्राम दिलेली आहे सीडची, सीडमध्ये काय काय प्रेझेंट आहे ते बघा. इट कन्सिस्ट ऑफ सीड कोट. सीड कोटमध्ये दोन टाईपचे सीड कोट आहेत, एकाला आपण टेस्टान, दुसऱ्याला आपण टेगमन असं म्हणतो. सेकंड पॉइंट आहे, सीड कोट झाल्यानंतर कॉटिलिडॉन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये फूड प्रेझेंट असतं, कॉटिलिडॉन. तिसरा जो पार्ट आहे एम्ब्रायनल ॲक्सिस, एम्ब्रियॉनल ॲक्सिस. या एम्ब्रियॉनल ॲक्सिस मध्ये वेगवेगळे पार्ट्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो प्लिम्यूल, ज्याच्यापासून शूट तयार होतं. प्लिम्यूलला वरती ढकलणारा जो असतो आणि कॉटिलिडॉनच्या वरती जो असतो त्याला म्हणायचं इपिकॉटिल. त्याच्यानंतर कॉटिलिडॉनच्या खालचा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं हायपोकॉटिल, आणि त्याच्या खाली ज्याच्यापासून रूट तयार होतात त्याला म्हणायचं रॅडिकल. हे सगळे एम्ब्रायनल ॲक्सिसचे पार्ट आहेत. डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय प्लिम्यूल आहे, इपिकॉटिल आहे, हायपोकॉटिल आहे, रॅडिकल आहे. तर हे सगळे पार्ट ॲक्च्युली ह्या सीडमध्ये प्रेझेंट असतात. कॉटिलिडॉन हे नेमकं काय असतं? कॉटिलिडॉन इज द पार्ट ऑफ सीड, इज पार्ट ऑफ सीड which contain reserve food for growing embryo. कॉटिलिडॉन मध्ये रिझर्व फूड असते जे एम्ब्रियोच्या ग्रोथसाठी असते. इट इज स्लाइटली सोलन, थोडंसं फुगलेलं असतंय, कारण त्याच्यामध्ये फूड प्रेझेंट असल्यामुळे ते थोडं स्लाइटली फुगलेलं आहे, इन्फ्लॅटेड किंवा स्लाइटली सोलन विथ अ सिम्पल स्ट्रक्चर. एकदम सिम्पल स्ट्रक्चर आहे. दोन कॉटिलिडॉन असतील तर त्याला डायकॉट म्हणायचं, एक कॉटिलिडॉन असेल तर त्याला मोनोकॉट म्हणायचं. स्लाइटली सोलन पार्ट आहे. लेग्युममध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. लेग्युम म्हणजे ज्याला शेंग येते, ते जे सगळे प्लांट्स असतात ते लेग्युम प्लांट असतात. आणि लेग्युम याचा अर्थ शेंगा, त्यालाच आपण लेग्युम असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट आहे, सीड ज्यावेळेस मॅच्युअर होतं. मॅच्युअर सीड कशाला म्हणायचं? ॲक्च्युली हा एम्ब्रियो आहे. हे जे तुम्ही बघताय ह्या सगळ्या पार्टला आपण एम्ब्रियो म्हणतो. हे एम्ब्रियो त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि हे एम्ब्रियो सीडमध्ये असलेलं जे काय एंडोस्पर्म असतं ते एंडोस्पर्म ॲक्युमुलेट करतं किंवा त्याचं ॲसिम्युलेट करतं. ॲक्युमुलेट म्हणण्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेतं. सीड जर त्याच्या एम्ब्रियोनं सगळं एंडोस्पर्म जर संपवलं आणि तो पूर्णपणे मॅच्युअर झाला, सीड मॅच्युअर झालं, मॅच्युअर सीडमध्ये फार कमी एंडोस्पर्म प्रेझेंट असतो, कारण सीड पूर्णपणे मॅच्युअर झालं म्हणजे त्याच्यातला एम्ब्रियो मोठा झाला, त्यामुळं एंडोस्पर्म हे सगळं संपतंय. नो रेसिड्युअल म्हणजे राहिलेला, नो रेसिड्युअल endosperm is present.
and so the seed is known as non or eggs albuminous seed. Eggs albuminous seed. ह्याचे एक्झाम्पल आहेत एक्स अल्ब्युमिनस सीड. याचे दोन एक्झाम्पल आहेत. एकाला किंवा एक जो आहे तो पी म्हणजे वाटाणा अँड ग्राउंडनट, असे दोन टाईप आहेत. समजतंय का बघा. मॅच्युअर सीड, सीड ज्यावेळेस मॅच्युअर होतं त्यावेळेस कॉटिलेडॉनमध्ये असलेलं फूड किंवा एंडोस्पर्म जो असतो, आपण फूड म्हणण्यापेक्षा एंडोस्पर्म एक म्हणू, त्याच्यामध्ये एंडोस्पर्म जो तयार झाला आहे ट्रिप्लॉइड, तो एंडोस्पर्म असतो ॲक्च्युली त्या एम्ब्रिओसाठी. मग काही सीडमध्ये काय होतं की एम्ब्रिओ कंप्लीट एंडोस्पर्म संपवतो, त्याला म्हणायचं नॉन अल्ब्युमिनस. आणि काय काय सीड असे आहेत की थोडंसं एंडोस्पर्म त्यांच्यामध्ये राहतं, त्याला आपण म्हणतो अल्ब्युमिनस सीड. सम अमाऊंट लेफ्ट, म्हणजे सगळंच एंडोस्पर्म हे एम्ब्रिओकडून संपवलं जात नाही, थोडंसं अमाऊंट हे राहतं, त्या सीडला आपण अल्ब्युमिनस सीड असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे व्हीट, राईस, बार्ली, गव्हासारखा प्रकार असतो, कॅस्टर. हे जे सीड्स आहेत ह्या सीड्समध्ये सगळाच काय एंडोस्पर्म संपत नाही, थोडासा एंडोस्पर्म राहतो. सो द सीड इज कन्सिडर्ड ॲज अल्ब्युमिनस सीड. अजून एक प्रकार असतो पेरिस्पर्म नावाचा. हे ओव्ह्यूल आहे, ह्याच्यामध्ये आतल्या बाजूला एम्ब्रिओ सॅक प्रेझेंट आहे, ह्याच्यामध्ये हा एम्ब्रिओ प्रेझेंट आहे. आणि ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघत असताना आपण बघितलेलं होतं की ह्या ओव्ह्यूल बरोबर इथे एक टिश्यू असतो, त्या टिश्यूचं नाव आहे न्यूसिलस. काही सीडमध्ये अमाऊंट ऑफ न्यूसिलस संपायच्या ऐवजी थोड्या प्रमाणात आहे असं राहतो. एकदा चेक करा. ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघितलं आणि मेगास्पोरोजेनेसिस ज्यावेळेस आपण बघितलं त्यावेळेस मी सांगितलेलं होतं की न्यूसिलसमधला एक सेल मेगास्पोर मदर सेल होतो. ते न्यूसिलस जे आहे तो एक टिश्यू आहे. सीड तयार झाल्यानंतर सुद्धा न्यूसिलस थोडा राहिलेला असतो, त्याला आपण पेरिस्पर्म असं म्हणतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दे विल गोइंग टू आस्क अ सिंगल क्वेश्चन फॉर नीट एक्झामिनेशन. पेरिस्पर्म म्हणायचं. एक्झाम्पल याचे आहेत ब्लॅक पेपर आणि बीट अँड बीट. हे दोन एक्झाम्पल पेरिस्पर्मचे. समजतं का बघा. ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर जर तुम्हाला माहीत असेल तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की न्यूसिलस हा एक टिश्यू आहे. एम्ब्रिओ सॅक तयार व्हायच्या आधी न्यूसिलस नावाचा एक टिश्यू असतो. तो टिश्यू सीड तयार झाल्यानंतर सुद्धा ओव्ह्यूलमध्ये थोड्या प्रमाणात राहतो, त्याला आपण पेरिस्पर्म असं म्हणतो. अँड दे विल गोइंग टू आस्क फॉर द नीट एक्झामिनेशन. दिस इज व्हेरी टिपिकल. हे टिपिकल आहे आणि याचे एक्झाम्पल्स बघा. एकाचं पेरिस्पर्मचं एक्झाम्पल आहे, एक पहिलं जे आहे ते ब्लॅक पेपर आणि दुसरं एक्झाम्पल जे आहे ते बीट. नेक्स्ट पॉईंट आहे सीड कोट. त्याच्यामध्ये इंटिग्युमेंट्स काय असतात हे आपल्याला बघायचं आहे. सीड कोट जे तयार होत आहे ते इंटिग्युमेंट्स पासून तयार होत आहे. इंटिग्युमेंट, त्या इंटिग्युमेंट पासून सीड कोट तयार होत आहे. दोन टाईपचे सीड कोट आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. एकाला आपण टेस्टा असं म्हणतो, दुसऱ्याला आपण टेगमन असं म्हणतो. हे जे काय सीड आहे आतल्या एम्ब्रिओचं प्रोटेक्शन करण्यासाठी कंप्लीट वरच्या बाजूला सीड कोट प्रेझेंट असते, फक्त एक छोटंसं ओपनिंग राहिलेलं आहे, त्याला आपण मायक्रोपाइल असं म्हणतो. हे सीड कोट कसं तयार होतं तर हे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल आहे, हे इंटिग्युमेंट्स आहेत. दिस इज द इंटिग्युमेंट. आणि हे एम्ब्रिओ सॅक आहे, ह्याच्यामध्ये एम्ब्रिओ प्रेझेंट आहे आणि ह्या एम्ब्रिओपासून सीड तयार होतं. आणि जे हे दोन बाहेरचे इंटिग्युमेंट्स आहेत त्याच्यापासून सीड कोट तयार होत आहे आणि खालच्या बाजूला मायक्रोपाइल एंड आहे.
कम्प्लीट ह्या ओव्ह्यूलचं ज्यावेळेस सीडमध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळेस एक छोटंसं ओपनिंग राहतं, त्याला मायक्रोपाईल म्हणतो आपण. ह्या मायक्रोपाईलमधून ऑक्सिजन आणि जे काय न्यूट्रियंट्स असतात ते न्यूट्रियंट्स इथून एंटर करत असतात. तसं जर बघायला गेलं तर इंटिग्युमेंट सीड कोट इज द हार्ड, टफ, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन, प्रोटेक्टिव्ह असते. त्याचबरोबर एक स्मॉल पोअर असतो त्याला, आता मी सांगितलं त्याप्रमाणे त्याला आपण मायक्रोपाईल असं म्हणतो, ज्यातून ऑक्सिजन आणि वॉटर हे त्याच्यामध्ये एंटर करत असतं. एंट्री ऑफ ऑक्सिजन अँड वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. जर्मिनेशनच्या वेळेस वॉटर आणि ऑक्सिजन त्या सीडमध्ये छोट्याशा पोअरमधून जात असतं. तो जो पार्ट आहे त्याला आपण मायक्रोपाईल असं म्हणतो. आणि ह्या मायक्रोपाईल थ्रू ॲक्च्युली सीडचं जर्मिनेशन होतं, म्हणजे त्याच्यातून पाणी आणि ऑक्सिजन हे दोन्ही गेल्यामुळं आतल्या बाजूला फूड प्रेझेंट आहे, त्याचं जर्मिनेशन होतं. नेक्स्ट सेगमेंटमध्ये आपण बघणार आहे डॉर्मन्सी आणि जर्मिनेशन. डॉर्मन्सी ॲक्च्युली as the seed becomes mature it loses water, that means water content get reduced and it become dry. आपल्याला डॉर्मन्सी आणि जर्मिनेशन दोन्ही पॉइंट बघायचे आहेत. पहिल्यांदा आपण डॉर्मन्सी बघणार आहे. ॲक्च्युली वॉटर रिड्यूस्ड as सीड गेट मॅच्युअर. जसं सीड मॅच्युअर होत जाईल तसं त्यातला जो पाण्याचा कंटेंट आहे तो कंटेंट कमी होतो, जवळपास 10 to 15% मॉइश्चर बाय मास. अंडरलाईन करून घ्या, NCERT मध्ये दिलेलं आहे. 10 to 15% मॉइश्चर फक्त सीडमध्ये राहतं. अदरवाईज बाकी सगळं मॉइश्चर जे आहे ते कमी होतं, वॉटर कंटेंट कमी होतो आणि सीड बिकम ड्राय. सीड ही पूर्णपणे काय होणार आहे, ड्राय होणार आहे. त्यामुळं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज स्लोज डाऊन. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जे असतात ते स्लो होतात. मेटाबॉलिक activity of embryo slow down. काय झालं कळालं, जसं सीड मॅच्युअर होत जाईल तसं त्यातला पाण्याचा कंटेंट जो आहे तो पाण्यातला कंटेंट कमी होत जातो. सीडमध्ये एम्ब्रियो प्रेझेंट आहे आणि त्या एम्ब्रियोपासून प्लांट तयार होणार आहे. शेतकरी पहिल्यांदा काय करतो, नांगरणी करतो, त्याच्यानंतर मातीच्या सरी तयार करून घेतो, माती व्यवस्थित अलाइन करून घेतो, त्याच्यानंतर पाणी सोडतो आणि मग सीड लावतो. असं तो का करतो याचा कधी विचार केलाय? तर तो आता इथं आपल्याला करावा लागणार आहे. हे सीड आहे, सीडच्या बाहेरच्या बाजूला सीड कोट प्रेझेंट आहे आणि त्याला फक्त एकच छोटं ओपनिंग आहे, मायक्रोपाईल. दुसरं म्हणजे सीड मोठं झालंय, मॅच्युअर झालंय. मग सीड मॅच्युअर झालं असेल तर सीडमध्ये पाणी राहतच नाही, पाणी सगळं कम्प्लीट रिड्यूस होतं, पाण्याचा कंटेंटच कमी होतो आणि 10 to 15% मॉइश्चर बाय मास एवढंच. बाय मास म्हणजे त्याचं जेवढं मास असेल त्यामध्ये फक्त 10 to 15% वॉटर तेवढंच राहतं, बाकी कम्प्लीट वॉटर रिड्यूस आहे. आता प्रॉब्लेम काय होणार बघा, बाहेरच्या बाजूला जे सीड कोट आहे ते मगाशी इंटिग्युमेंट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे सीड कोट हार्ड असतं, त्यामुळं बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा आतल्या एम्ब्रिओवरती फरक पडत नाही, त्यामुळं एम्ब्रिओची जी ग्रोथ असते ती ग्रोथ होत नाही. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी स्लो येतात, त्यामुळे एम्ब्रिओ आतल्या आत राहतो. त्याला आपण म्हणतो, त्या पिरियडला आपण म्हणतो डॉर्मन्सी पिरियड, म्हणजे इनॲक्टिवेट होत आहे. इनॲक्टिवेटेड पिरियड ड्यू टू अनफेवरेबल कंडिशन is known as
अनफेवरेबल कंडिशन असल्यामुळं सीडची ग्रोथ होत नाही किंवा एम्ब्रिओची ग्रोथ होत नाही, त्या पिरियडला आपण डॉर्मन्सी असं म्हणतो आणि त्या सीडला डॉर्मनंट सीड असं म्हणतो आपण. समजतंय? हे असं का झालं तर हार्ड सीड कोट हार्ड आहे, त्यामुळे आतल्या बाजूला ऑक्सिजन जात नाही, वॉटर जात नाही. त्यामुळं मॅच्युअर सीड झाल्यामुळे वॉटर कंटेंट पण नाही आहे, त्यामुळे आतली जी ग्रोथ आहे की नाही एम्ब्रिओची ती ग्रोथ थांबते. आतल्या बाजूला एम्ब्रिओ आहे बाळांनो, हे लक्ष द्या, एम्ब्रिओ कशाला म्हणलंय, ते तसंच थांबते. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला फेवरेबल कंडिशन्स द्यायच्यात. फेवरेबल कंडिशन्स दिल्या की ते हळूहळू जर्मिनेट व्हायला चालू होते. त्याला वी हॅव टू प्रोव्हाइड फेवरेबल कंडिशन. मग आता फेवरेबल कंडिशन कशाला म्हणायचं, अंकुर फुटण्यासाठी म्हणजे जर्मिनेशन होण्यासाठी ज्या काही कंडिशन्स असतील त्या सगळ्या कंडिशन्स फेवरेबल असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला ऑक्सिजन द्यावा लागेल, वॉटर द्यावं लागेल, फूड ऑलरेडी कॉटिलिडॉन्समध्ये प्रेझेंट असते, ते सगळं आहेच, ऑलरेडी आहे, फूड प्रेझेंट आहेच. मग पाणी आणि वॉटर जर दिलं तर हे मायक्रोपायलर एंड आहे की नाही, त्या मायक्रोपायलर एंडमधून पाणी आणि ऑक्सिजन आत जातं. त्याचबरोबर सीड जर पाण्यात तुम्ही ठेवला तर सीड कोट हे मऊ होतात, जे सीड कोट हार्ड असतात ते मऊ होतात. आणि तुम्ही मातीत जर हे सीड लावलं किंवा पाण्यात जर ठेवलं तर हे जे काय सीड असतंय, इथं मायक्रोपायलर एंड आहे, ह्यातला जो काय एम्ब्रिओ असतो तो वरच्या बाजूला जातो आणि जे रॅडिकल आहे ते रॅडिकल खालच्या बाजूला जाते. हे कधी होणार, जेव्हा आपण फेवरेबल कंडिशन त्याला देतो त्यावेळेस. याला तुम्ही नेहमीप्रमाणे प्लिम्यूल म्हणा. हे झालं इपिकॉटिल, हे नॉच प्रेझेंट आहे एम्ब्रॉयनल ॲक्सिसमध्ये, हे हायपोकॉटिल आहे आणि हे रॅडिकल आहे. ह्याला आपण एम्ब्रिओ असं म्हणतो. हे जे सगळं जे आहे दिसतंय त्याला आपण रॅडिकल असं म्हणतो. समजतंय? हे रॅडिकलचा सगळा पार्ट आहे. हा पूर्ण पार्ट जो आहे तो रॅडिकलचा पार्ट, सॉरी हा एम्ब्रिओचा पार्ट आहे, नॉट रॅडिकल, हा पूर्ण एम्ब्रिओचा पार्ट आहे. पहिल्यांदा सुरुवातीला एम्ब्रिओ कुठं होतं, सीडच्या आत होतं, कारण त्यावेळेचा जो पिरियड होता तो कुठला पिरियड होता, डॉर्मन्सीचा पिरियड होता. आता फेवरेबल कंडिशन मिळाली ना, फेवरेबल कंडिशन मिळाल्यामुळं जी ग्रोथ अरेस्ट होते एम्ब्रिओची ती आता रिझ्यूम झाली आणि त्यामुळं हे प्लिम्यूल बाहेर आलं, रॅडिकल खालच्या बाजूला गेलं आणि थोड्या दिवसानंतर ह्याचं जे कन्व्हर्जन आहे हे मॅच्युअर प्लांटमध्ये होईल, या टाईपमध्ये. ओके, तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण जर्मिनेशन प्रोसेस असं म्हणतो. समजतं का बघा, जर्मिनेशन प्रोसेस असं म्हणतो.